गोलंदाजी ती दुरा सांभाळताना बॅटिंग साठी सज्ज तेजस सामना करतील अमोल यांचा. नॉन स्ट्राइक एंडला प्रसाद. दोन्हीही धुरंदार बॅट्समन तसेच बॉलर. अमोल तेवढाच धुरंदार बॉलर. बघूया काय करतात आपल्या संघासाठी दोन्हीही. पहिला चेंडू सॉफ्टली ढकलून दिलेला आहे मिडॉनच्या क्षेत्रात. एक धाव संतुष्ट. दुसरा बॉल खेळण्यासाठी प्रसाद सज्ज. एक संत सुरुवात लक्ष्मी इलेव्हन संघाकडून. बघूया प्रसाद काय करतात. दुसरा चेंडू घेऊन येतील अमोल. दुसरा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे मगर उत्तुटाचा चेंडू विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल. सुंदर अशी क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. सुंदर अशी गोलंदाजी. अमोल दुसरा चेंडू तिसरा चेंडू घेऊन. पुढचा चेंडू प्रसाद यांनी बघून टोळलेला आहे. पहिली धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण एका धावीवर संतुष्ट राहावं लागेल प्रसाद यांना. एक संतताची सुरुवात आपल्याला बोलायला लागेल लक्ष्मी इलेव्हन संघाची. खूपच सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन करतायत अमोल. बॅट्समनला बांधून ठेवलेलं आहे त्यांनी. बघूया काय करतात. चौथा चेंडू आणि हा ही उत्कृष्ट चेंडू. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. डॉट बॉल. 4 बॉल झालेले आहेत. 2च धावसंख्या झालेली आहे संघाची. 5वा चेंडू आणि या वेळेला टोळलेला आहे चेंडू फिल्डर बॉलच्या मागे फिल्डर बॉलच्या खाली आणि हा झेल सुटलेला आहे. पहिली धाव यशस्वीरित्या पार पडलेली आहे आणि ही दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे. क्रिकेटमध्ये आपण नक्कीच म्हणतो की झेल सुटलेला आहे आणि हा झेल किती महागात पडतो हे आपल्याला येणारा काळ नक्कीच सांगेल. पण अमोल यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे. त्यांनी त्यांचं काम पूर्णपणे पार पाडलेलं आहे. शेवटचा चेंडू अमोल यांना आणि हाही चेंडू तितका सुंदर. अंपायरच्या इशाऱ्याची वाट आणि ओव्हर समाप्त. पहिल्या षटकानंतर लक्ष्मी इलेव्हन संघाची धावसंख्या आहे ती 4 रन. नो लॉस. तेजस आणि प्रसाद यांना पुढच्या षटकांमध्ये मागच्या षटकात झालेली झीज पूर्णपणे भरून काढायला लागेल. 4 धावसंख्या झालेली आहे आणि त्यांचा नक्कीच प्रयत्न असेल की ह्या षटकात जास्तीत जास्त धावा कमवाव्यात. क्षेत्ररक्षण उत्कृष्ट असं म्हणता येणार नाही. एक झेल सुटलेला आहे. क्षेत्ररक्षणाकडे लक्ष देण्याला लागेल कारण की दोन्ही बॅट्समन खूप ताकदीचे बॅट्समन म्हणून ओळखले जातात. प्रवानवल्ली खोर्निंगो गावात प्रसाद आणि सौरभ तेजस. दुसरा षटक घेऊन यायला बॉलर सज्ज. सार्थकचा पहिला चेंडू आणि हा अंपायरचा निर्णय वाईट चेंडू. सार्थकला पहिल्या चेंडूवर काही लाईन लेन सापडली नाही. पुढच्या चेंडूवर ते नक्कीच आपला लाईन लेन शोधण्याचा प्रयत्न करतील. ते प्रसाद एक मोठं षटक कसं येईल याचा प्रयत्न नक्कीच करतील. त्यांच्या मनात ती कुणकुण चालू असेल की पहिलं चेंडू खूप स्वस्तात गेलेला आहे. या चेंडूवर किंवा या षटकात ती पूर्ण चीज भरून काढावी लागेल. चेतन सार्थक यांचा फुल टच चेंडू टोललेला आहे. फिल्डर खाली
एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा गचा क्षेत्ररक्षण, दुसरी धाव पूर्ण, 2 धावांवर संतुष्ट तेजस आणि प्रसाद. सार्थक यांचं षटक प्रगतीपथावर, एक चेंडू झालेला आहे त्यांचा. लक्ष्मी इलेव्हन संघांना चौकार आणि षटकारामध्ये डील करावी लागेल. बघूया काय करतात ते आपल्या संघांसाठी प्रसाद आणि तेजस. पुढचा चेंडू नक्कीच खूप इम्पॉर्टंट चेंडू राहणार आहे सार्थक यांचा. पुन्हा एकदा फुल टॉस, प्रसादचा खणखणीत शॉट, फिल्डर खाली, एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, एक धाव संतुष्ट, एका धाव्याने स्कोरबोर्ड 8 धावा विदाउट लॉस. सार्थक एक वेगवान मारा करतायत. त्यांचा फुलटॉस चेंडू सुद्धा बॅट्समनसाठी मारणे कठीण जात आहे, म्हणजे तुम्ही समजू शकता. तेजस यांचा स्विच हिट आणि तेवढंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण, 40 धाव आपल्याला म्हणावी लागेल. क्षेत्ररक्षणाचा उत्कृष्ट असा नमुना पेश केलेला आहे लक्ष्मी इलेव्हन संघाच्या क्षेत्ररक्षणाने. हा जोश त्यांना शेवटपर्यंत कायम ठेवावा लागेल, कारण की त्यांचा एक झेल सुटलेला आहे. सार्थक यांनी अजूनही बांधून ठेवलेला आहे दोघांनाही. प्रसाद यांचा पुढचा चेंडू आणि वाईट चेंडू, तितक्यातच 40 धाव काढून, एक धाव पूर्ण प्लस एक एक्स्ट्रा वाईड, 2 फ्री धावा दिलेल्या आहेत सार्थक यांनी. अकरा धावसंख्या झालेली आहे 11. अजूनही आपण चौकार किंवा षटकार बघितला नाही. नक्कीच तेजस आता चौकार आणि षटकाराच्या शोधात असतील, पण सार्थक यांना बांधून ठेवण्यात आतापर्यंत तरी यशस्वी आहे. बघूया पुढे काय करतात, कोण जिंकतं, सार्थक जिंकतात का तेजस जिंकतात. पुढचा चेंडू सार्थक यांचा, सार्थक यांचा उत्कृष्ट असा चेंडू, योग वेगवान चेंडू. तेजस नाराज, स्वतःवर नाराज आहेत. त्यांना असं वाटलं हा चेंडू बाहेर जात आहे व्हाईट, पण उत्कृष्ट असा निर्णय अंपायर यांचा, त्यांनी लीगल चेंडू दिलेला आहे सार्थक यांना. आणि पुढचा चेंडू उत्कृष्ट असा चेंडू सार्थक यांचा. तेजस आउट झालेले आहेत. नाराज होऊन पवेलियन मध्ये येताना बघूया त्यांची जागा कोण घेतय. सार्थक यांनी आपल्या संघाला पहिला बळी मिळवून दिलेला आहे. डीजे चिन्मय बॅटिंग साठी जागा घेईल तेजस याची. चिन्मयचा प्रयत्न असेल की उरलेल्या चेंडूंवर जास्तीत जास्त धावा कुटून संघाला एक रिस्पेक्टेड टोटलची ते पोचवायचं आहे. चिन्मय साथ देईल प्रसाद याची आणि सार्थक याचं जेवढं कौतुक तेवढं कमीच. एक्स्ट्रा धावसंख्या देऊनही त्यांनी कमीत कमी धावांवर रोखलेला आहे अजूनही दोन्ही फलंदाजांना. आई वाघजाई संघाचं कौतुक करावं लागेल. अजूनही एकही चौकार किंवा षटकार त्यांनी खर्च केलेला नाहीये.
उत्कृष्ट गोलंदाजी दोन्ही बॉलर कडून सार्थक पुढचा चेंडू घेऊन पुढचा चेंडू टोलवलेला आहे. एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न आणि एक गचा क्षेत्ररक्षणामुळे दुसरी धाव ही काढलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 13. 2 षटकांनंतर डीजे. पुढचा होणारा सामना LMD नागरफळे वर्सेस प्रभानवल्ली सुपरस्टार. दोन्ही संघांनी टॉस यायचा आहे. LMD नागरफळे, प्रभानवल्ली सुपरस्टार. तिसरं षटक घेऊन येतील आई वाघजाई संघाकडून अक्षय पांचाळ आणि त्यांचा सामना करतील प्रसाद. दोन्ही धडाडीचे फलंदाज आणि गोलंदाज म्हणून ओळखले जातात प्रभानवल्ली खुर्निनकोत. अक्षय यांचा पहिला चेंडू आणि प्रसाद यांना काहीही समजलं नाहीये. अपील केलेली आहे आणि हा प्रसाद आउट. कॉट बिहाइंड द विकेट. प्रसाद यांना परत जावं लागेल पवेलियन एंड कडे. लक्ष्मी 11 संघाकडून एक धीमी अशी सुरुवात आपण पाहू शकतो. लगातार 2 विकेट गेलेले आहेत. संघ अडचणीत आहेत. सत्या संघाची धुरा सांभाळतील आणि जास्तीत जास्त धावा इकडून त्यांना कुटाव्या लागतील. काही चेंडू शिल्लक आहेत या सामन्यात लक्ष्मी 11 संघासाठी. तसेच अक्षय पांचाळ यांनी पहिल्याच चेंडूवर विकेट काढून दिलेला आहे संघाला आणि त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचं महत्व का. त्यांना प्रभानवल्ली खोलीतला एक धुवाधार बॅट्समन तसेच अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखलं जातं. अक्षय पांचाळ यांचा दुसरा चेंडू. सामना करतील सत्या. मोठ्या फटक्याची गरज. हा चेंडू टोलवलेला आहे. फिल्डर खाली. बघूया झेल होतो का. आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 6 धावा वाचवलेले आहेत पण बघूया किती धावा पूर्ण करण्यात यश येतं लक्ष्मी 11 संघाला. आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धाव संख्या झालेली आहे ती 15 धाव संख्या झालेली आहे. अजूनही आपण या सामन्यात चौकार किंवा षटकार पाहिलेला नाही. सामन्यात आघाडी घ्यायची असेल तर नक्कीच उरलेल्या चेंडूंमध्ये चौकार किंवा षटकार पाहायला मिळालेला नाही. हा चेंडू बघूया अंपायरचा निर्णय काय येतो. वाईट चेंडू असा अंपायरचा निर्णय आलेला आहे. उत्कृष्ट अशी कामगिरी करतायत दोन्ही अंपायर्स. सत्या मोठ्या शॉट्सच्या शोधात. पूर्ण आई वाघजाई संघाचे खेळाडू वाट बघतात की आपल्या संघातून कधी षटकार येतात आणि कदाचित हा पहिला षटकार येताना आपल्याला दिसत होता. आणि 6 धावा मिळालेल्या आहेत. सत्या यांनी उत्कृष्ट असा षटकार ओढलेला आहे. अक्षय पुढचा चेंडू सुद्धा टोललेला आहे. 1 बाउन्स. क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करण्यात झालेला आहे सत्या यांना. सत्या आणि चिन्मय
LMT नागरफळे प्रभान ओली सुपरस्टार टॉससाठी त्वरित यायचा आहे। LMT नागरफळे प्रभान ओली सुपरस्टार अक्षय पांचाळे यांचा पुढचा चेंडू सत्या यांना अंपायरांना पुन्हा एकदा कवायत करावं लागेल। वाईट चेंडू एक महागडा षटक म्हणता येईल आपल्याला अक्षय पांचाळे यांचं। पुढचा चेंडू आणि बोल्ड झालेला आहे सत्या। दुसरा विकेट अक्षय पांचाळे यांनी मिळवून दिलेला आहे आपल्या संघासाठी। वापसी करतायत एक षटकार आणि 2 दुःखी खाल्ल्यानंतर वापसी करताना बघू आपण अक्षय पांचाळे यांना। शेवटचा चेंडू बाकी आहे। धाव संख्या 25 झालेली आहे। अक्षय शेवटचा चेंडू घेऊन येतील आणि कमीत कमी धाव संख्येवर थांबवण्याचा प्रयत्न असेल अक्षय यांचा। शेवटचा चेंडू फेस करतील। टोळलेला चेंडू एक धाव पूर्ण केलेली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न गचा क्षेत्ररक्षण 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 धावांवर संतुष्ट राहावं लागेल आणि हा रनआउट झालेला आहे। चिन्मय धाव संख्या ही 27 झालेली आहे। आई वाघजाई संघाला जिंकण्यासाठी 28 धावांची गरज असेल। एक रिस्पेक्टेड टोटल उभं करण्यात लक्ष्मी 11 संघांना यश आलेलं आहे। बघूया आई वाघजाई संघ चेस ऑन। अपेक्षा आहे दोन्ही तुल्यबळ संघ लक्ष्मी 11 बनखरवाडी वर्सेस आई वाघजाई गुरववाडी। एकूण एक खेळाडू हा उत्कृष्ट दर्जाचा असा आहे दोन्ही संघांच्या। नक्कीच हा सामना अटीतटीचा होईल। आई वाघजाई संघाकडून नुकताच LMT नागरफळे प्रभान ओली सुपरस्टार यांच्यामध्ये टॉस झालेला आहे। LMT नागरफळे यांचं अभिनंदन, त्यांनी टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे।
हा सामना झाल्यावर लगेचच आपण त्या सामन्याकडे वळणार आहोत. LMT नांगरफळे वस्ते प्रभानवली सुपरस्टार. आई वाघजाई संघाकडून दोन्ही बॅटर्स यांनी बॅटिंगसाठी जायचं आहे. आई वाघजाई संघाकडून 12th मॅन प्लीज. दुर्गेश आणि अक्षय यांच्यावर जबाबदारी असेल आई वाघजाई संघाला 28 धावापर्यंत पोहोचवण्याचं. तेच लक्ष्मी इलेव्हन संघाची पूर्णपणे तयारी असेल की या दोघांना लवकरात लवकर कसं बाद करता येईल. बॉलिंगची धुरा सांभाळत आहेत प्रसाद. एक दिग्गज ऑलराऊंडर प्रसाद म्हणून यांची ख्याती आहे प्रभानवल्ली खोर्निन्को मध्ये. त्यांना त्यांच्या नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. दोन्ही संघांची आणबाण शान आणि बघूया यामध्ये कोण विजयी ठरतंय. 28 धावसंख्या एक असा टोटल आहे, फसवा टोटल आपण बोलू शकतो, इझी चेस पण म्हणू शकतो किंवा कधी डिफिकल्ट होऊ शकतो. अशा सामन्यांमध्ये पहिलं षटक खूपच महत्वाचं असतं, कारण की या पहिल्या षटकातच एक ट्रेलर मिळून जातो आपल्याला की सामना कोणाच्या दिशेने वळत आहे. बघूया या ट्रेलरचा सुपरस्टार कोण होतो, दुर्गेश का प्रसाद. दुर्गेश सामना करतील पहिल्या चेंडूचा. पहिला चेंडू घेऊन येत आहेत प्रसाद. लेट्स गो. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे सगळ्यांचं. प्रसाद यांचा पहिला चेंडू फुल टॉस चेंडू ठरवलेला आहे फिल्डर खाली आणि हा पहिला झेल सुटलेला आहे. एक धाव पूर्ण करून गचा क्षेत्ररक्षण बघता येईल आपल्याला. एवढा इम्पॉर्टंट झेल सुटलेला आहे. दुर्गेश यांना जीवदान मिळालेलं आहे. नक्कीच दुर्गेश या जीवदानाचा पूर्णपणे फायदा घेतील. प्रसाद नाराज सामना करतील. अक्षय आणि हा वाईट चेंडू. असा झेल सुटल्यानंतर नक्कीच बॉलर काय करू शकतो, नक्कीच त्यांचं मनोबल खचून जाईल. वापसी करतील प्रसाद. बघूया अक्षय पांचाळ. टोललेला आहे चेंडू, गॅप मध्ये चेंडू आहे. पहिली धाव यशस्वी पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. बॉलिंग एंडला प्रसाद आपलं पूर्ण 100% ओतण्याचा प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षणाकडून त्यांना साथ मिळाली पाहिजे संघाने, कारण की दोन्ही बॅट्समन खूप भव्य बॅट्समन म्हणून ओळखले जातात. प्रसाद यांचा चेंडू डॉट चेंडू. पुढचा चेंडू प्रसाद यांचा. अक्षय यांना मोठ्या शॉटची प्रतीक्षा अक्षय यांना आणि एक धाव काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे. दोन्ही बॅट्समन जीवदान घेऊन खेळत आहेत, जसं काय त्यांना अमरत्व प्राप्त आहे. काय करतील प्रसाद, नाराज आहेत प्रसाद. अक्षय सामना करतील, जीवदान घेऊन खेळतायत.
पुढचा चेंडू 1 बाउन्स 4 धावा टीजे. थोडं डिस्कशन होताना पाहतोय आपण. डिस्कशन झालं तरी पण सगळं काही एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे. लक्ष्मी 11 संघाला प्रसाद पुढचा चेंडू घेऊन येतील. आणि सिंगल धाव पूर्ण केलेली आहे अक्षय यांनी. खूप अनुभव आहे त्यांच्याकडे असे छोटे स्कोर चेस करण्याचा. आणि जीवदान मिळाल्यानंतर त्यांना पूर्ण खात्री असेल की आज लक फॅक्टर नक्कीच आई वाघजाई संघाकडे आहे. 2 अभेद खेळाडू ज्यांचं इतकं नाव आहे त्यांचे दैल सुटलेले आहेत. स्कोर झालेला आहे एका षटकानंतर 9 धावा. लक्ष्मी 11 संघाला काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करावं लागेल. 2 झेल सुटल्यानंतर नक्कीच मनोबल खचू न देता परतीचा मार्ग खोलावा लागेल. पुढचा सामना आपल्याला बघायला मिळेल LMT नागरफळे वर्सेस प्रभानवली सुपरस्टार. सोहम यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. संघाला पहिला विकेट मिळवून द्यायचा आहे. अक्षय पांचाळ बिग हिटर म्हणून ज्याची ख्याती आहे. त्याचा ट्रेलर त्यांनी मागच्याच ओव्हरमध्ये दिलेला आहे. कदाचित त्याचा पिक्चर ते रिलीज करतील या ओव्हरमध्ये. बघूया तेजस त्यांना रोखतात का. तेजस यांचा पहिला चेंडू अंपायर यांचा लीगल चेंडू असा कॉल. पहिला चेंडू डॉट चेंडू. सोहन बॉलिंग साठी सज्ज. दुसरा चेंडू सोहन यांचा पहिला चेंडू बॉल हवेत आणि हा तिसरा झेल सुटलेला आहे. बॉलर करतील तरी काय करतील. फक्त बॉलर्स आणि बॅट्समन मैदानात असल्याचा अनुभवतोय. सोहन यांचा उत्कृष्ट चेंडू गचा क्षेत्ररक्षण आणि 1 धाव. ज्या चेंडूवर विकेट गेला पाहिजे धाव आली नाही पाहिजे त्या चेंडूवर बलिदान आणि 1 धावही मिळते. पुढचा चेंडू 1 धाव पूर्ण. बघूया दुसरी धाव पूर्ण करतात का. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. यावेळेला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला मिळेल आपल्याला. सोहन यांचा पुढचा चेंडू. सामना करतील अक्षय. डॉट झालेले आहेत. सोहन उत्कृष्ट गोलंदाजीचा मारा करतायत. जेवढी उत्कृष्ट अशी गोलंदाजी आहे तेवढीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण असेल तर एवढ्यात आई वाघजाई संघ बॅकफुटवर गेला असता. 3 झेल सुटलेले आहेत तरी सुद्धा उत्कृष्ट गोलंदाजीचा मारा करतायत सोहन. 11 धावा झालेले आहे त्याची नोंद घ्यायची आहे. अक्षय मोठ्या फटक्यासाठी आतुर झालेले आहेत. शफल करून मारण्याचा प्रयत्न. ताकदवर शॉट. फिल्डर खाली. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अंपायरचा कॉल आउट आणि हा रनआउट झालेला आहे.
ज्या संघाने 3 झेल सोडलेले होते त्या संघाने क्षेत्ररक्षण फील्ड मध्ये कामगिरी करून रनआउट मिळवलेला आहे. उत्कृष्ट असं फिल्डर शो लक्ष्मी लेवन संघाकडून. अक्षय बाद डीजे. एकमेव पर्याय उरला होता विकेट घेण्याचा, तो म्हणजे रनआउट. आणि त्याच पर्यायाने रनआउट केलेले आहे त्यांनी. एक धुवाधार खेळाडू अक्षय पांचाळे यांना बॅटिंग साठी आलेले आहेत ओमकार. एक जान झुकलेली आहे रनआउटनी फिल्डिंग मध्ये लक्ष्मी इलेव्हन संघाच्या. बघूया हा कॉन्फिडन्स त्यांना शेवटपर्यंत ठेवावा लागेल. सोहन यांचा पुढचा चेंडू शॉर्ट पिच बॉल एका धावेसाठी टोललेला आहे. दुसरी धावेचा प्रयत्न फिल्डिंग कच्चा झालेली आहे. 1 धाव 2 धावांमध्ये कन्वर्ट झालेली आहे. 2 ओव्हर 14 झालेली आहे धावसंख्या. 2 ओव्हर 14. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन प्रसाद आणि सोहन यांनी दाखवलेलं आहे. 14 धावा शेवटच्या षटकामध्ये हव्या आहेत आई वाघजाई संघाला. बघूया गोलंदाजीचा मारा कोण करतील. एक महत्वाचं षटक कोण घेऊन येईल लक्ष्मी संघाकडून. तेच बॅटिंग साठी सज्ज आहेत ओमकार आणि दुर्गेश. ओमकार आणि दुर्गेश 14 धावा कुटायच्या आहेत त्यांना एका षटकात. बॉलिंग साठी सज्ज झालेले आहेत. तेजस ओमकार दुर्गेश या 3 नावा पुढे आता पुढचं एक षटक राहणार आहे. अण्णा पालांडे यांच्याकडून ओमकार यांना लगातार 2 षटकांसाठी 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. दिलदार अण्णा पालांडे नेहमीच पारितोषिक लावण्यात प्रसिद्ध आहेत प्रभानवल्ली मध्ये. आणि त्यांच्याकडून पहिलं पारितोषिक आलेलं आहे ओमकार यांना. 2 लगातार षटकार 501 रुपये. अंपायर जरा स्पीडअप करायला सांगा कृपया. तेजस लवकरात लवकर गोलंदाजीचा मारा करायचा आहे. पुढचा चेंडू पहिला चेंडू टोलवलेला आहे फिल्डर खाली. बघूया 6 धावा पारितोषिक लावल्या ओमकारांच्या बॅटिंगला धार आलेली आहे. अण्णा पालांडे सांगत आहेत अजून एक षटकार. 500 वर 0 चढवला जाईल. अजून एक षटकार. एक षटकार 500 वर 0 पाठीमागे. 8 धावा 5 चेंडू 8 धावा. तेजस प्रेशर मध्ये असेल वापसी करायला सज्ज. पुढचा चेंडू आणि हा चेंडू कडकळत कीपरच्या मागे 1 धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे बिलाल हकीम यांच्याकडून. 501 रुपयाचं पारितोषिक ओमकार यांच्यासाठी आलेलं आहे. बिलाल हकीम मॅच जिंकवली तर 501 रुपयाचं पारितोषिक. ओमकार
ओमकार यांना त्यांचं स्वरूप दाखवावं लागेल या सामन्यात. क्षेत्ररक्षण पहिल्या ओव्हरपासून कमजोर बघायला मिळतंय. क्षेत्ररक्षणाखाली खूप साऱ्या मिसफील्ड झाल्या, त्याच्यामागे खूप सारे रन्स गेले. कदाचित त्याचं दंड यांना भोगावा लागू शकतो, पण अजूनही सामना दोन्हीकडे तेवढाच. यॉर्कर चेंडू उत्कृष्ट असा, एक धाव काढण्यात यश. तरीही तेजस यांचा उत्कृष्ट असा चेंडू. 3 चेंडू 5 धावा. हेच समीकरण काल आपण IPL मध्ये पाहिलं. राजस्थान रॉयल्स वर्सेस लखनौ सुपर जायंट्स यांच्यामध्ये, आणि बॉलिंग संघाने तो सामना जिंकला होता. इकडे बघूया आपण कोण तो सामना जिंकतो. पुढचा चेंडू ओमकार टोलवलेला आहे आणि हा चेंडू झेल घेतलेला आहे. खूप वेळानंतर चेंडू हातात सापडलेला आहे. हा ह्याच्या आधीचा सामना सुद्धा अटीतटीचा, हाही अटीतटीचा सामना झालेला आहे. अंकेश जागा घेतील. दुर्गेश याची बघा उत्कृष्ट 2 सामने पाहायला मिळालेले आहेत. प्रेक्षकांना एक मेजवानी जाहीर केलेली आहे जय भवानी क्रिकेट संघ यांच्याकडून. जे पारितोषिक अण्णा पालंडे यांच्याकडून लागू झालं होतं, अंकेश सुद्धा ते लागू होत आहे. अंकेश जय यांनी हा सामना षटकाराने जिंकवलेला आहे, तर त्यांना अण्णा पालंडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. त्यांच्याकडे ती क्षमता आहे, संघाचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांना त्यांच्या विश्वासावर खरं उभं राहावं लागेल. पण सोहन सुद्धा, तेजस सुद्धा एक स्टार बनण्यासाठी तयार सज्ज झालेला आहे. पुढचा चेंडू निर्णायक चेंडू बघूया. अंकेश यांना चेंडू, अंकेश या आउट झालेले आहेत. सोहन यांचा उत्कृष्ट असा चेंडू खदून काढलेला आहे स्टम्प्स यांना. डीजे तुम्हाला लगेच फिल्डिंग सज्ज करायची आहे. या चेंडू नंतर कृपया रेडी राहायचं आहे फिल्डर्सला घेऊन. प्रभानवली सुपरस्टार. जो सामना पूर्णपणे लक्ष्मी 11 संघाच्या हातून निसटताना बघत होतो, सोहन यांनी तो सामना पूर्णपणे ओढून काढलेला आहे. आणि सामना समीकरण 1 चेंडू 5 धावा. सेम समीकरण आपण काल IPL मध्ये पाहिलं. राजस्थान रॉयल्स वर्सेस लखनौ सुपरस्टार यांच्याकडून बिलाल हकीम यांच्याकडून सोहन यांना जर हा सामना त्यांनी जिंकवला तर 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सोहन समाधानी असतील त्यांच्या या सर्व कामगिरीवर. कुठून सामना कुठे पाहायला मिळाला, अवघ्या 3 चेंडूंवर आपण पाहिला. स्पीडअप करायचा आहे, एवढा वेळ घेता येणार नाही आपल्याला. कॅप्टन त्यांनी लक्ष द्यायचं आहे. पुढे हा सामना जाऊन आपल्यालाच पुढचे डाव खेळायचे आहेत, त्याच्यामुळे ती गोष्ट लक्षात घ्यायची आहे. पेनल्टीला कृपया कमिटीला पेनल्टी लावण्यास भाग पाडू नका. लवकरात लवकर सामना पळवायचा आहे. प्रभानवली सुपरस्टार यांनी फिल्डर रेडी ठेवायचे आहेत. प्रभानवली ग्रामपंचायत सदस्य बिलाल हकीम यांच्यासाठी या चेंडूवर 501 रुपयाचे पारितोषिक लागलेलं आहे. पुढचा चेंडू डॉट चेंडू झालेला आहे. हा सामना आई वाघजाई संघाने गमावलेला आहे. लक्ष्मी 11 संघांनी
सामना जिंकलेला आहे। एक उत्कृष्ट असं गोलंदाजी आपण बघू सोहन यांच्याकडून। प्रवणवल्ली ग्रामपंचायत सदस्य बिलाल